हाय, हॅलो टू ऑल. येस, आफ्टर सच अ व्हेरी लॉंग टाईम मी परत आलो आहे. एक सो होपफुली तुम्ही सगळे सध्या तरी करंट टाउन प्लॅनिंग एक्झामचे प्रिपरेशन करत असाल. त्यामधले अर्धे ATPसाठी सिरियस असतील आणि बरेचसे सगळ्या एक्झामची वाट बघत असतील आणि ॲक्च्युअली एक्झाम आल्यानंतर कोणी काही करत नाही. आपला ऑब्व्हियसली व्हिडिओ BMCवर आहे. बाय द वे, खूप दिवसांनंतर, महिन्यांनंतर इनफॅक्ट आपला परत आपल्या वर्तुळ एज्युकेशनवर व्हिडिओ तुम्ही बघाल. हा मध्ये खूप काही एक्सक्यूज, काही रिझन्स नाही मी देत आहे, बट स्टील समहाऊ काही एका मी अकॅडमीमध्ये सध्या आता ॲज अ फुल टाईम मेंटॉरिंग आणि फुल टाईम टीचर म्हणून आहे. त्याच्यामुळे पण काही कमिटमेंट्स, त्याच्यामुळे मी स्वतः बनवू नाही शकलो व्हिडिओ. ओके, असं काही नव्हतं रिस्ट्रिक्शन, बट स्टील त्यावेळेला माझा प्रोबेशन टाईम चालू होता. आणि पण हे वर्तुळ एज्युकेशन ते काही 1-2 महिन्यासाठी किंवा सच अ टेम्पररी थॉट्सने चालू केलेलं गोष्ट नाही आहे, हे मी आधी पण सांगितले. सो इथून पुढे रेग्युलर माझ्याकडून अपडेट्स येत राहतील. आता रिस्पॉन्सेस कसे यायचे हे तुमच्या सर्वांच्या हातात आहे. सो होप फॉर द बेस्ट. आणि आता जी आपली BMCची तशी ॲडव्हर्टाईज मला वाटतं 17 ऑक्टोबरला चाललेली, नाही 10 ऑक्टोबरला. आचारसंहिता आपली 15 ऑक्टोबरला डिक्लेअर झाली आणि त्याच्या आधी BMCने नोटिफिकेशन रिलीज केलं की आम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग JEAC आणि मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग JEACच्या एक्झाम्स घेणार आहोत. आणि त्यांनी वॅकेन्सीज दिलेल्या. त्याच्यानंतर 11 तारीख होती, 11 नोव्हेंबर. पण 11 नोव्हेंबरची पण अगेन त्यांनी मध्ये एक शॉर्ट नोटिफिकेशन काढून 11ची 26 तारीख केली. आणि त्याप्रमाणे त्यांनी फायनली कालपासून डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट आली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची एलिजिबिलिटी कळते, कसा फॉर्म भरायचा आहे, कसं फिलअप करायचं आहे. सो ते सगळं आहे. तर आपला हा आताचा व्हिडिओ सिलेबस डिकोड करण्यावरच असेल. मी पहिलाच व्हिडिओ की हाऊ टू फिल द फॉर्म किंवा ॲक्च्युअल PDF रीड करायचा, ह्या गोष्टी करू शकलो असतो, पण ॲक्च्युअल डायरेक्ट मुद्द्यावर येऊया. येस, इट्स ऑलवेज बेटर टू एव्हरीवन इफ आय कम टू डिरेक्ट सिलेबस. ओके, बिकॉज our syllabus is actual our main intention to start with our preparation very well. आणि मला काही वेगळी कमेंट नाही करायची आहे, पण तुमच्याकडे प्रत्येक अकॅडमीचे अजूनपर्यंत अड्डा BMCवर व्हिडिओज आलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. पण तुम्हाला पण माहिती आहे त्याच्यामधून ॲक्च्युअल ज्या इनसाईटच्या गोष्टी असतात त्या किती असतात. सो आपण पर्टिक्युलर पूर्ण सिलेबसवरच हा फोकस करून व्हिडिओ बनवूया. होपफुली तुम्हाला एक तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करायला एक ॲज अ स्टार्टर म्हणून हा व्हिडिओ वर्क करेल. सो सिलेबस आपण डिकोड करतो आहे आणि देन त्याच्यानंतर आज ॲक्च्युली BMCसोबत तुम्हाला सांगायला ज्यांनी पुणे कॉर्पोरेशनचा फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी एका न्यूजपेपरमध्ये एक आर्टिकल होतं की ते जे कन्सर्न ऑथॉरिटीज आहेत त्यांनी कमेंट केलेली आहे की सध्या ते बिंदू नामावलीच्या गोष्टी चालू आहेत, म्हणजेच मध्ये आरक्षण वगैरे ते थोडं अपडेट झालं. सो ते सगळं अपडेट होऊन एक अंदाजे पुणे कॉर्पोरेशनची पण फेब्रुवारी-मार्चमध्ये एक्झाम होईल. म्हणजे BMC आणि पुणे कॉर्पोरेशन ह्या मागे पुढेच होत आहेत. ओके, आणि ह्या बघा, हे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, हे तुम्ही नाव नोट डाऊन करू शकता. ओके, UNMV ऑफिशियल. तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर टेलिग्रामवर येऊन ह्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनला देईन, पण तुम्ही अगदी लिंक समजा नाही ओपन झाली तर तुम्ही स्वतः टेलिग्रामवर येऊन इझिली फाईंड करू शकता. आणि ह्या चॅनल थ्रू आपण PDFs थ्रू तुमचं स्टडी मटेरियल्स असू दे, माझे BMC रिलेटेड किंवा BMCचं AC झालं, JE झालं किंवा पुणे कॉर्पोरेशन आहे, सो ह्या सगळ्या रिलेटेड एक कम्प्रेन्सिव्ह वेमध्ये माझं जे काही माझ्याकडे नोट्स अवेलेबल आहेत तर ते थ्रू आउट मी तुम्हाला ह्या प्लॅटफॉर्म थ्रू तुमच्यापर्यंत पोचवू शकतो. टू कन्वे यू all these study materials. I'm going to decide to use this platform which is Telegram. So it's better if you all join this channel and willing to start your preparation very well in very concise manner. आणि ॲक्च्युअलमध्ये मी सध्या गेले 4 महिने जरी मी इथे तुमच्या समोर जे वर्तुळ एज्युकेशन नावाने घेऊन आलो, तिथे जरी ॲक्टिव्ह नसलो तरी पण खूप एक चांगला एक्सपिरियन्स घेतला आहे थ्रू अकॅडमीमध्ये स्वतः जॉब करून, की टीचिंग कसं चालतं, कसं करतो, राईट. तसं आधी पण मी ऑब्व्हियसली शिकवणं माझी पहिली आवड आहे, पण बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी मुलांशी कम्युनिकेट होता आलं मला ह्या टाईममध्ये. आता इथून पुढे
आपल्या ह्या नावाने माझे व्हिडिओज रेग्युलर येतच राहतील आणि ते उगाच बनवायचे म्हणून नाही बनवत आहे, कारण आय हॅव नथिंग टू लूज राईट नाऊ लिटरली इन माय ओन पर्सनल लाईफ आणि तुमच्यासमोर सुद्धा. सो तुम्हाला पण माहिती आहे काहीच नाही आहे, मी सुरुवात केलेली आहे. सो त्याच्यामुळे मी जे काही करणार आहे ते बेस्टच असणार आहे. ओके, तेवढा कॉन्फिडन्स आहे. सो हे आपलं चॅनल आहे. ओके, हा आपला पहिला व्हिडिओचा हे थंबनेल आहे. देन त्याच्यानंतर बघा मी या 3 PDF टोटल अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवर. फर्स्ट आहे जी पूर्ण डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आहे ना, त्याच्यामध्ये तुमच्या वॅकेन्सीज आहेत, एलिजिबिलिटी आहे, हाऊ टू प्रोसीड फॉर्म, बाकीच्या अदर डिटेल्स आहेत, डॉक्युमेंट्स अँड ऑल, कसं अपलोड करायचं काय. त्याच्यानंतर 2 PDFs आहेत, सिलेबस ऑफ JEE आणि सिलेबस ऑफ AC. आता ह्याच्यामध्ये AC आणि JEEमध्ये फर्स्ट सिव्हिल आहे, देन त्याच्यानंतर स्क्रोल डाऊन केल्यानंतर दोज वर बिलॉंग्स फ्रॉम मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल दे विल ऑल्सो ओपन ओनली दिस फाईल. ओके, सो आपण आता ओपन करूया आणि ॲक्च्युअलमध्ये सिलेबस डिकोड करूया, राईट. हां, आणि ॲक्च्युअल त्या नोटिफिकेशनवर मला वाटत नाही व्हिडिओ मला बनवायची गरज आहे. तुम्हाला नीड असेल, तुमचे क्वेश्चन्स असतील तर बाकीचे यूट्यूबवर व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघू शकता की कसं एलिजिबिलिटी अँड ऑल. फक्त माझ्याकडून मी एवढंच सांगतो, दोज हू आर कम्प्लिटेड देअर डिप्लोमा देन डिग्री इरिस्पेक्टिव्ह ऑफ वेदर यू आर ॲडमिटेड फ्रॉम आफ्टर 10th or 12th, राईट. म्हणजे तुम्ही 10वी नंतर केला असू दे, 12वी नंतर डिप्लोमा केला असू दे, बट डिप्लोमा केला आहे ना आणि देन डिग्री केली आहे, ज्यांच्याकडे दोन्ही आहे, सो ते दोन्ही इंडिव्हिज्युअल वेगवेगळे ॲप्लिकेशन करू शकतात. आणि ज्यांची फक्त डिग्री आहे ते ऑब्व्हियसली डिप्लोमाला एलिजिबल नाही आहेत, त्यांनी सब इंजिनियरचा फॉर्म भरावा, राईट. सो आता ही जी माझी जरी ओपन केलेली PDF डिप्लोमाची असली म्हणजे JEEची असली, JEEमध्ये ही ओपन करायचं कारण एकच आहे. जर तुम्ही इथे पहिलं सिरियल नंबर बघितलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि ACची ओपन केलीत तर ACमध्ये 12 सब्जेक्ट्स आहेत आणि JEEच्या ह्या PDFमध्ये 13 सब्जेक्ट्स आहेत. एक डिफरन्स टाकणारा सब्जेक्ट फक्त कोणता आहे माहिती आहे? ओके, लेट मी सिलेक्ट वन पेन. येस, सो हा जो कुठे गेला, स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या वर जो 2nd नंबरवर दिसतो ना आपल्याला, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. येस, हा आपल्याला JEEमध्ये ॲड ऑन आहे, सब इंजिनियरसाठी नाही आहे तो, म्हणजे त्यांनी मेन्शन नाही केलेलं आहे. सो फक्त जे डिग्रीचे स्टुडंट्स आहेत जे फक्त एकच फॉर्म भरणार आहेत ACचा, त्यांनी इंजिनिअरिंग मेकॅनिक्स करायचंच नाही का? तर असं नसतं. तुम्हाला पण माहिती असेल, स्ट्रक्चर इट्स नॉट ओनली सिंगल सब्जेक्ट्स, इट्स कम्प्लीट comprehensive theory or comprehensive series of concepts, okay, which you already prepared into your college or into your during your academics. So तुम्हाला जरी तुम्ही AC साठी डिग्रीचे स्टुडंट तयारी करताय आता BMCसाठी, सो तुम्हाला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स काही वेगळाच आहे असं नाही आहे. तुम्हाला बेसिक त्याचे इक्विलिब्रियम इक्वेशन्स असतील, वेक्टर्स असतील किंवा सिस्टीम ऑफ फोर्सेस, राईट, फ्रिक्शन. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नंतर सॉममध्ये पण येतात, टॉसमध्ये म्हणजे थिअरी ऑफ स्ट्रक्चर विच इज स्ट्रक्चरल ॲनालिसिस. सो त्याच्यासाठी सुद्धा आहेत. सो तुम्ही JEEचाच ओपन करू मी तर म्हणतो, कारण मी आधी रीड केलेलं आहे. बाकीचे कुठले ॲड ऑन पॉईंट्स नाही आहेत, फक्त हा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स जो एक आहे, ओके, हा जो इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आहे हा एक फक्त इथे ॲड ऑन आहे. देन त्याच्यानंतर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थिअरी ऑफ स्ट्रक्चर. आपण 1 by 1 आपण प्रत्येक सब्जेक्टवर येऊया. येस, व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे. रादर दॅन 1 by 1 येऊया म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला थ्रू आपला हा फर्स्ट व्हिडिओ, येस, मला तुम्हाला फक्त PDF वाचून दाखवायची नाही आहे किंवा सिलेबस फक्त एनलिस्ट करायचं नाही आहे. तुम्हाला एक ॲप्रोच द्यायचा आहे, काय तुमची थॉट प्रोसेस असली पाहिजे, विच इज नॉट रिक्वायर्ड टू ॲक्युरेट ऑर टू अलाइन विथ माय थॉट प्रोसेस, ओके. पण थॉट प्रोसेस तुम्हाला देणं हे महत्त्वाचं आहे, ओके. सो पहिलं एकतर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल्स, राईट. सो आपल्याला एक तुम्हाला फक्त आधी सांगतो की ह्या सगळ्या 13 सब्जेक्ट्समध्ये, राईट, 13 सब्जेक्ट्समध्ये तुम्ही वाचाल तर हे पहिले आपले स्ट्रक्चर आहेत. देन त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग मॅनेजमेंट विच इज यू कॅन कन्सिडर इन टू स्ट्रक्चर. देन सर्वेइंग, एस्टिमेशन, कॉस्टिंग, जिओटेक्निकल, हायवे, ब्रिज, एन्व्हायरमेंट, ओके. आणि एन्व्हायरमेंटचे 3 सब पार्ट्स आहेत. सो ह्याच्यामध्ये वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, ओके, विच इन्व्हॉल्व्स 3 सब्जेक्ट्स,
First one is fluid mechanics, along with open channel flow and hydraulic machines, then irrigation engineering and hydrology. So all these three subjects you need not to be study for BMC exam. Okay, clear आहे. मी परत रिपीट करतो, तुम्हाला फ्लुइड मेकॅनिक्स, इरिगेशन आणि हायड्रोलॉजी ह्यातमधला एकही कन्सेप्ट, एकही क्वेश्चन तुम्हाला BMCला येणार नाही आहे. ते जर एवढे क्लिअर आहेत तर आपल्याला कन्फ्यूज असायचं कारण नाही आहे. सो आपल्याला फक्त आता काय स्टडी करायचं आहे अदर दॅन वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, विच रिमेन्स सब्जेक्ट्स इन फॉर्म ऑफ स्ट्रक्चर्स अँड नॉन स्ट्रक्चर्स लाईक जिओटेक्निकल, हायवे अँड ऑल. ओके, सो फर्स्ट बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. ओके, प्रॉपर्टीज ऑफ वेट अँड हार्ड ऑन कॉन्क्रीट, टेस्ट ऑन कॉन्क्रीट. ह्याच्यामध्ये मला फक्त पहिलं एक नोटीस करायचं आहे की बघा, देन त्याच्यानंतर ॲग्रिगेट सिमेंट रेशो, मिक्स डिझाईन, ॲडिटिव्स, डिझाईन ऑफ फॉर्म वर्क, टाईप्स ऑफ फॉर्म वर्क. ओके, सो आपलं पहिलं जे आहे ना, म्हणजे पहिला पॉईंट हार्ड ऑन कॉन्क्रीट, टेस्ट ऑन कॉन्क्रीट, फॅक्टर्स अफेक्टिंग, बघा सगळे कॉमन आहेत पॉईंट्स कशाशी रिलेटेड, कॉन्क्रीट. देन वॉटर सिमेंट रेशो, अगेन कॉन्क्रीट, ॲग्रिगेट सिमेंट रेशो, देन मिक्स डिझाईन, ॲडिटिव्स, डिझाईन ऑफ फॉर्म वर्क, टाईप्स ऑफ फॉर्म वर्क. ओके, सो मिक्स डिझाईनपर्यंत किंवा ॲडिटिव्सपर्यंत विच इज these all points you can consider into which subject, which is concrete technology. Yes, subject 1. Then त्याच्यानंतर types of formwork, stone, bricks, cement, lime, mortar, timber, plastic, concrete, steel, paints and varnishes. हे काय आहेत? सेकंड काय झालं आपलं, building materials. Yes, these all are materials which we have been using into our construction, right? Then त्याच्यानंतर इथे बघा ह्या पॉईंट पासून प्रिन्सिपल ऑफ बिल्डिंग प्लॅनिंग, डिझाईन, इंटिग्रेटेड अप्रोच, बिल्डिंग बायलॉज, बिल्डिंग सर्व्हिसेस सच एज वर्टिकल ट्रान्सपोर्टेशन, मीन्स स्टेअरकेस असतील, लिफ्ट्स असतील अँड ऑल, रॅम्प्स असतील. देन वॉटर सप्लाय सॅनिटेशन, थर्मल व्हेंटिलेशन, लाइटिंग, अकॉस्टिक्स, फायर प्रोटेक्शन, इलेक्ट्रिकल फिटिंग, फाउंडेशन, स्टोन्स, पीक, ब्लॉक मॅशनरी, स्टील, रेनफोर्स सिमेंट, कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स, फ्लोर्स, डोर्स, विंडोज, रूफ्स, फिनिशिंग वर्क्स अँड वॉटरप्रूफिंग. These all are comes under building planning. Yes, building planning and its components. Yes, and its components. So subject 1 serial wise जरी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल्स त्यांनी दिलेलं असलं तरी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या कॉपीमध्ये कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, बिल्डिंग मटेरियल्स आणि बिल्डिंग प्लॅनिंग, राईट, हा मिळून तुमचा एक काय होतोय, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. सो तुम्हाला ते नोट डाऊन करायचं आहे. देन त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. बघा, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स फक्त स्टॅटिक आहे, फक्त स्टॅटिक आहे, ना डायनॅमिक आहे ना कायनेमॅटिक आहे, वॉट एव्हर ते रेक्टिलिनियर, कर्व्हिलिनियर, ते काहीच नाही आहे. इवन इम्पल्स मोमेंटम नाही आहे, वर्क एनर्जी नाही आहे, बऱ्याच गोष्टी नाही आहेत. सो फक्त काय आहे, सिम्पल मशीन्स म्हणजे ते पुली अँड ऑल ज्या गोष्टी असतात त्याच. फोर्स सिस्टीम आहे ऑब्व्हियसली पाहिजे, कॉम्पिटिशन ऑफ फोर्सेस आहेत, कॉम्पिटिशन, देन इक्विलिब्रियम, फ्रिक्शन, सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे, आत्ताच्या आत्ता म्हणजे तुमच्याकडे वेळ असेल तर लगेच आहे ना, आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया आणि जे CG, ओके, त्याचं लगेच त्याच्या फिगर वाईज एक टेबल शोधून काढा, तुम्ही स्वतः ड्रॉ करा, वॉट एव्हर ते आताच्या तर तुमच्या कॉपीमध्ये करा. कारण इंजिनिअरिंग मेकॅनिक जर डिप्लोमाच्या PDF मध्ये दिला आहे ना, तर 80% चान्स आहे ते मोमेंट ऑफ इनर्शिया आणि CGवर, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीवरच किंवा सेंट्रॉइडवरच क्वेश्चन विचारणार. बाकीचं राहतं काय याच्यामध्ये, स्टॅटिकमध्ये फ्रिक्शन आहे, फोर्सेस आहेत, इक्विलिब्रियम आहे. येस, सो इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. देन त्याच्यानंतर सेंट ऑफ मटेरियल्स. आता हे सेंट ऑफ मटेरियल्स फक्त मोजून 2 लाईनमध्ये जरी त्यांनी स्टेट केलेलं असलं तरी यू हॅव टू बी व्हेरी क्लिअर दॅट यू हॅव टू स्टडी द होल स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स, राईट. आता सिव्हिल इंजिनियर आहे म्हणून तुम्ही टॉर्जनकडे थोडं दुर्लक्ष केलं, राईट, किंवा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे तो म्हणेल मी बेंडिंग स्ट्रेसकडे थोडं दुर्लक्ष करतो, SFD BMD करतो, तसं करू नका. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स विच होल्ड्स इट्स इम्पॉर्टन्स into all these subjects. Okay, then theory of structures, analysis of beams, frames and trusses, slope deflection, moment distribution. Okay, moment distribution, slope deflection method आपल्याला माहिती आहेत, आपल्या डिस्प्लेसमेंट मेथड्स आहेत. आणि देन आपल्याला फोर्स मेथड्स पण स्टडी करायचे आहेत, बीम स्टडी करायचं आहे, फ्रेम्स अँड ट्रसेस आहेत. इथे आपल्याला इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम, ILD किंवा आर्चेस, राईट, किंवा मॅट्रिक्स मेथड्स ह्या नाही आहेत. सो इकडे मेन्शन नाही आहेत तर तुम्ही करू नका, क्लिअर आहे, एवढं स्ट्रेट नाही. ओके, देन स्टील स्ट्रक्चर. मी आता काही सब्जेक्ट नाही वाचत आहे, ते तुम्ही पण वाचू शकता. डिझाईन ऑफ रेनफोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर, देन कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट. ओके, सर्वे आहे, सर्वे तर आपल्या पूर्ण JEE लेवलच्या एक्झामसाठी आणि डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी इम्पॉर्टंट आहे. देन एस्टिमेशन, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग विच इज द व्हेरी बेस्ट ॲट इट्स व्हेरी बेस्ट.
जो की तुम्हाला करायचाच आहे. देन हायवे, ब्रिज आणि एन्व्हायरमेंटचे 3 सब पार्ट्स आहेत, विच इज वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग पार्ट 1. ह्याच्यामध्ये तुमचं वॉटर रिसोर्स असेल किंवा वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स आहेत किंवा वॉटर कन्व्हेन्स आहे, येस, त्याचे ग्राउंड वॉटर सिस्टम अँड ऑल ते सगळं इथं, फोरकास्टिंग मेथड्स वगैरे ते सगळं ह्याच्यामध्ये असतं. वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग, येस, कम्प्लीट वेस्ट वॉटर आणि देन त्याचं ट्रीटमेंट, सगळे युनिट्स अँड ऑल त्याच्या मेथड्स, ॲक्टिव्हिटीजलेस प्रोसेस किंवा अटॅच ग्रोथ सिस्टीमचं आपण जे क्लीन फिल्टर वापरतो ते, राईट. त्याच्यानंतर त्याचं हे येतं सिवेज आणि ते सगळं आपण कसं हे करतोय. सो ते वेस्ट वॉटरमध्ये आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. आता इथे एअर पोल्युशन आणि नॉईज पोल्युशन बघा तुम्ही, येस, एअर पोल्युशन अँड नॉईज पोल्युशन त्यांनी बी पार्टमध्ये वेस्ट वॉटरमध्ये त्यांनी कव्हर केलेलं आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला अगेन एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग पण पूर्ण करायचं आहे. बघायला गेलं, दोज हू आर गोइंग टू अटेम्प्ट BMC being as a civil engineer, those who are already in advantage, okay, compare than those who are preparing as a mechanical and electrical engineer. कारण जर आता मी PDF अजून स्क्रोल केली ना आणि तुम्हाला मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचा सिलेबस दाखवला तर सिव्हिलवाले अर्धेच गार होतील. त्यांना जवळजवळ 36 ते 40 टॉपिक्स आहेत. त्यांना मेकॅनिकल शिकून त्यांचे इलेक्ट्रिकल पण कम्प्लीट त्यांना कव्हर करायचं आहे. काही इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे, काही इथरनेट आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत विच इज टेक्नॉलॉजी रिलेटेड. सो तुम्ही स्वतःला नशीबवान समजा. येस, यू शॅल कन्सिडर युअर सेल्फ लकी. ओके, सो तुम्ही उगाच बाऊ करू नका की खूप करायचं आहे. हां, आता तर अप्रोच आपला असा असेल, सगळ्यात पहिलं आहे ना, ज्यांचं एकतर गेल्या काही वर्षांमध्ये जे प्रिपरेशनमध्ये नाहीच आहेत आणि आता BMCची तयारी करायला लागलेत, सगळ्यात पहिलं तर त्यांनी हे सब्जेक्ट 1 to 1 पहिला सॉम घेऊन, ओके, किंवा इंजिनिअरिंग मेकॅनिक्सपासून त्यांनी पहिले तर सगळे सब्जेक्ट्स त्यांनी फंडामेंटली पहिले क्लिअर करून घ्या. म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही ते शिकून घ्या एक पुढच्या 10-15 दिवसांमध्ये. एकदा तुम्ही स्वतःला इंटू करा ह्या प्रिपरेशनमध्ये, कन्सेप्ट्समध्ये. कारण आपण फील्ड जॉबवर असताना किंवा आपल्या प्रोफेशनमध्ये असताना प्रिपरेशन आणि स्टडीपासून खूप लांब असतो आणि त्यांचे कन्सेप्ट पण क्लिअर नव्हते कॉलेज टाईममध्ये. सो त्यांनी तर पहिलं तुम्ही तुमच्या नोट्समध्ये तुम्ही सब्जेक्ट शिकायला घ्या. ते सब्जेक्ट शिकणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे का? नाही. तुम्ही सिलेबसची कॉपी तुम्ही ही प्रिंट करून समोर ठेवू शकता आणि त्या रेफरन्सने तुम्ही पहिले शिकून घ्या. येस, आणि ज्यांचे सब्जेक्ट पार्टली कवर आहेत, ज्यांना माहिती आहे, जे आधीच्या एक्झामची तयारी केलेली आहे किंवा आधी कधीतरी 1-2 वर्षां का होईना पण आधी त्यांनी कधी एक्झाम दिलेली आहे, ओके, ज्यांच्याकडे स्वतःचे त्यांचे नोट्स आहेत, अशा मुलांनी काय करा माहिती आहे, स्ट्रक्चरला आहे ना एक वेगळ्या कम्प्लीट एक कॉपी करून, स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे आपल्याला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स आणि थिअरी ऑफ स्ट्रक्चर्समध्ये IS कोड्स येत नाहीत. पण वेन इट कम्स टू डिझाईन विच इज स्टील स्ट्रक्चर्स अँड डिझाईन ऑफ रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट, ओके, you have to study along by taking all these IS codes, right? So what you have to going to require, okay, to prepare a structure subject. तुम्हाला पहिलं तर सगळे IS codes तुम्हाला स्टडी नाही करायचे. तुम्हाला काय करायचं आहे, जो एक्झाम्समध्ये विचारलेला डेटा आहे, असे क्वेश्चन्स बनतात ते सगळ्यात ना तुम्हाला एक IS कोडची वेगळी कॉपीज ठेवा. कारण IS कोड फक्त स्ट्रक्चर रिलेटेड नाही आहेत किंवा लिमिटेड नाही आहेत, ओके. ओनली IS कोड्स आर नॉट लिमिटेड ऑर नॉट कन्स्ट्रेंट ओनली फॉर स्ट्रक्चर्स. यू हॅव टू स्टडी अकॉर्डिंग टू IS कोड्स फॉर हायवे इंजिनिअरिंग अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग टू. सो if you gone through questions of environmental and highway, then there are a lot of questions they ask in terms of data or in terms of values which is directly given in the table or chart in IS code, right? So तुम्हाला पहिला एक IS कोडची कॉपी करा. त्याच्यामध्ये तुमचं ऑब्व्हियसली स्टार्ट होईल तुमचं मे बी स्टील स्ट्रक्चर किंवा RCC पासून. त्याच्यामध्ये इव्हन तुमचं आता इथे बघा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल्समध्ये जे आपलं मिक्स डिझाईन आहे, मिक्स डिझाईन तुम्हाला पण माहिती आहे वॉटर सिमेंट रेशोचं एक कम्प्लिटली टेबल आहे किंवा कॉन्क्रीटचा एक त्याच्या काय ते एक्सपोजर कंडिशन्स असतात, राईट, क्लायमेटिक एक्सपोजर कंडिशन्स असतात, सिव्हिअर असेल, माइल्ड असेल, मॉडरेट असेल, तर त्याच्यावर पण एक टेबल आहे आणि त्याच्या व्हॅल्यूज आहेत, त्याचं प्रपोर्शन्स आहेत 1:2, 2:3, राईट, 1:3:6, 1:4:6. सो हे प्रपोर्शन तर इथे पण टेबल आले. म्हणजे हे तर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आहे. अजून तर तुम्हाला RCC चालू करायचं आहे. सो RCC स्टील किंवा जिथे रिक्वायर्ड आहे ते बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, राईट. देन त्याच्यानंतर हायवे आणि एन्व्हायरमेंट, ओके. हायवेमध्ये ब्रिज पण तुम्ही इन्क्लूड करा.
सो हे सगळे जे डेटावाल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या पहिल्या सगळ्या टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये त्या तुम्ही सेपरेट करा. सेपरेट म्हणजे तुमची तसे नोट्स बनवा. कारण जेई लेवलला आहे ना, बघा मी स्वतः आय हॅव बीन प्रिपेअरिंग फॉर अ लाँग टाईम फॉर BRC, UPSC इंजिनिअरिंग सर्व्हिस, देन वन मोर एक्झाम लेफ्ट, गेट एक्झाम. ओके. सो मी ह्या एक्झाम दिल्या आहेत, मला माहिती आहे तिथे कसे क्वेश्चन्स फ्रेम होतात. आणि त्याच्यानंतर आता ज्यावेळेला मी ह्या एक्झाम्सवर फोकस करतो आहे, कुठल्या आपल्या डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या, तर किंवा आपल्या ह्या ज्या कॉर्पोरेशनच्या एक्झाम्स आहेत, तर इकडे डेटाबेस क्वेश्चन्स असतात, पण आपल्याला डेटा माहितीच नसतो. तो तसाही क्वेश्चन आपल्याकडून बनणार नाही. सो पहिलं तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, इझिली डुएबल. इकडे तुम्हाला काही कुठला क्लास लावायची गरज नाही आहे, कुठलंही सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही आहे. जस्ट तुम्हाला हा माझा व्हिडिओ ऐकायचा आहे. ओके. मी काय म्हणतो आहे समजून घ्यायचं आहे, आणि तुम्हाला हे क्वेश्चन्स म्हणजे लिटरली तुम्ही हे एकदा तुम्ही तुमच्या नोट डाऊन केलेत ना, की ते फक्त तुम्हाला रिवाईज करायचं आहे डे टू डे बेसिसवर. ओके. त्यामध्ये तुमचे जवळपास 60 आपले क्वेश्चन्स टेक्निकलचे आहेत ना, 10 ते 12 क्वेश्चन्स तरी तुमचे फक्त ह्या डेटावर असणार आहेत, फक्त डेटावर. सो एकतर पहिला झाला हा अप्रोच. म्हणजे तुम्ही जर केअरफुली ऑब्झर्व करताय, तर मी तुम्हाला सब्जेक्ट बाउंड नाही ठेवत आहे. आणि ओव्हरऑल माझी स्ट्रॅटेजी किंवा माझं जे काही मी तुम्हाला अप्रोच देतो आहे, तो माझा कधी सब्जेक्ट कन्साईज नसतो. मी कायम एक फ्लो असतो, मग एक बिलीव्ह करतो मी. ओके. की सिव्हिल इंजिनिअरिंग एक आहे ना. ओके. सो सिव्हिल इंजिनिअरिंगमधले हे सब्जेक्ट्स आहेत. हे सब्जेक्ट्स म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे का? एक सब्जेक्ट म्हणजे नाही ना. हे सगळे सब्जेक्ट मिळून होते ती सिव्हिल इंजिनिअरिंग. सो ज्यावेळेला तुम्ही ॲज अ बिईंग सिव्हिल इंजिनियर ऑर गोइंग टू बी अ ऑफिसर डिझिग्नेटेड ॲज अ सिव्हिल इंजिनियर, सो त्यावेळेला तुम्हाला जे क्वेश्चन्स येतात ते तर समोर रँडम येणार आहेत ना, राईट. त्यामुळे आपली प्रिपरेशन पण तशीच असायला पाहिजे, हे माझं बिलीफ आहे. मे बी यू कॅन डिफर फ्रॉम माय दिस बिलीफ्स ऑर माय थॉट्स, बट you have to admit that almost 10 to 12 or 13 questions may they ask on these values and all these tables. सो तुम्हाला ते पहिलं करायचं आहे. त्याच्यानंतर या आता बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल्समध्ये आता हे जे दिसतंय ना आपल्याला, विंडोज, रूफ्स, फिनिशिंग वर्क्स, वॉटरप्रूफिंग किंवा डोअर्स अँड विंडोज, याचे कंपोनंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत, राईट. पण आपल्याला माहिती नसतात. तर ते असे 1 to 1 एका लाईनमध्ये लिहिण्यापेक्षा, आणि ते आपण काय होतं माहिती आहे, आपणच आपलं काम खूप टफ करून टाकतो. सो तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू गो थ्रू ऑल गुगल सर्चेस, आणि त्यामध्ये तुम्हाला हे जे आता समजा डोअर्स अँड विंडोज, सो डोअर्स, कंपोनंट्स ऑफ डोअर्स, ओके, किंवा स्कीमॅटिक डायग्राम्स ऑफ विंडोज, हे असं तुम्हाला सर्च करून तुम्हाला तेथे इमेज सेव्ह करायचे आहेत, ॲप्रोप्रिएट इमेज, ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला क्लिअरली दिसत आहेत सगळे कंपोनेंटचे नेम्स, कशाला काय म्हणतात. आता रूफ्स आहेत. रूफ्सचे देर आर सेव्हरल टाईप्स विच रूफ स्टँड्स फॉर, विच रूफ्स नोन्स फॉर. सो ते तुम्हाला ॲक्च्युअल कोणीतरी एक एनलिस्ट करण्यापेक्षा तुमच्याकडे जर व्हिज्युअली असतील तर तुम्ही ते बेटर आयडेंटिफाय करू शकता उद्या क्वेश्चन्समध्ये. सो ते तर करा. त्यानंतर हे प्रिन्सिपल ऑफ बिल्डिंग प्लॅनिंग, डिझाईन, बिल्डिंग बायलॉज, बिल्डिंग सर्व्हिसेस, हे कम्प्लिटली, किंवा व्हर्टिकल ट्रान्सपोर्टेशनमध्ये स्टेअर केस असेल, स्टेअर केसचे एक डायग्राम घ्या गुगलवरून, त्याच्यामध्ये तुमचे बलूस्टर्स असतील, रेल्स असतील. बलूस्टर्स वेगळे आणि बलूस्ट्रेड वेगळे, राईट. सो बलूस्ट्रेडमध्ये बलूस्टर्स वन ऑफ इट्स कंपोनंट, अलॉंग विथ रेल, अलॉंग विथ रेलिंग्स, अलॉंग विथ प्लॅटफॉर्म. सो हे तुम्ही ज्यावेळेला ॲक्च्युअल त्या डायग्राममध्ये जेव्हा तुम्हाला कंपोनंट्स बघाल ना, त्यावेळेला तुमचे कितीतरी क्वेश्चन्स त्याच वेळेला झालेले असतील. ते झालं. म्हणजे हे झालं. तुम्हाला हे बऱ्यापैकी जो पहिला कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल्स आहे ना, हा तुम्हाला व्हिज्युअली जेवढा होईल तेवढं शक्य होईल तेवढं करा. बाकीचं तुम्ही तुमच्या नोट्समध्ये आहे ना, फ्लो चार्टने किंवा असं काहीतरी तेवढ्यापुरतं चित्र वगैरे रंगवून वॉटेवर रंगवू नका, सॉरी, बट थोडं एक म्हणजे पॅरेग्राफमध्ये कन्वर्ट नका करू तुमच्या नोट्स, पण थोडंसं एक स्कीमॅटिकली एक व्यवस्थित ॲप्रोप्रिएट तुमचं तुम्हाला कळू देत, आणि थोडं सुटसुटीत असू देत. ओके. थोडं त्याचं एक चार्ट वापरा, ट्री डायग्राम वापरा, वॉटेवर असं करून हा पूर्ण कवर करा सब्जेक्ट. कारण ह्याच्यामध्ये काय आहे, टाईप्स आहेत त्याचे, टाईप्स एक दोन काही कीवर्ड्स असतील. लाईक आता मला आठवतं टाउन प्लॅनिंगमध्ये ग्रिलेज फाउंडेशनवर एक क्वेश्चन आलेला लास्ट इयरच्या टाउन प्लॅनिंगमध्ये. सो ग्रिलेज फाउंडेशन विच कम्स अंडर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल्स, ओके, इन काय ते फाउंडेशनमध्ये. सो ते ग्रिलेज फाउंडेशनचं जर एकाने जर व्यवस्थित त्याचं इमेज बघितलेली आहे, त्याने समजून घेतलेलं आहे की कधी वापरतात आपण, कधी ग्रिलेज फाउंडेशन कसं डिफर करतं बाकीच्या टाईप्सपेक्षा, त्याच्यासाठी तो क्वेश्चन खूप इझी होता. सो ते करा. आफ्टर फ्रॉम इंजिनिअरिंग मेकॅनिक्स टू ऑल दीज यू आर लुकिंग विच इज स्ट्रक्चरल सब्जेक्ट. सो पहिलं तो तुम्हाला टेबल करायचा आहे, पण टेबल झाला हा डेटा. तुम्हाला तुमचे कन्सेप्ट
हे कळण्यासाठी पहिल्यानं तुम्ही हे जे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी आणि मटेरियल्स आहे ना, हे तुमच्या नोट्समध्ये तुमच्या असलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्याकडे काय असलं पाहिजे, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स असलं पाहिजे, कळलेलं समजलेलं व्यवस्थित. एक वेळ थिअरी ऑफ स्ट्रक्चर स्किप करा, त्यावेळेपुरतं सांगतोय. आणि देन त्याच्यानंतर तुम्ही RCC करा. RCCच्या वेळेला काय होईल माहिती आहे, ज्यावेळेला लिमिट स्टेट मेथड, ज्यावेळेला आपण फिलॉसॉफीज स्टडी करणार, ओके, वेन वी आर गोइंग टू स्टडी फिलॉसॉफीज विच इज लिमिट स्टेट मेथड, वर्किंग स्ट्रेस मेथड, ओके, और ultimate load method. So if you have all these datas, all these information into your notes available, which are concrete and other materials, and along with strength of materials whole concept, right? Concept of all strength of material, like stress and strain curve, okay, what is ductility, what is brittleness, what is toughness, what is strain energy, right? What is resilience, and what is which how many types of stresses, okay, bending stress, direct stress, how it may differ from their diagrams, right? uh, at where compressive stress and at where tensile stress comes, okay, on beams. What is fixed end moment, what is fixed support, when we are using fixed support, हाऊ मेनी सपोर्ट रिॲक्शन्स आर देअर. हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या ज्यावेळेला तुम्हाला माहिती असतील त्यावेळेला तुम्ही RCCला हात घाला, तुम्हाला RCC खूप चांगला कळून जाईल. त्याच्यानंतर RCC आणि स्टील, ओके, ह्या दोन्ही IS कोडच्या गोष्टी आहेत आणि एक कन्सेप्ट आहे. तो तुमचा कन्सेप्ट कुठून क्लिअर होणार, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स आणि थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स, राईट? हा ॲक्च्युअल हा सिक्वेन्स असतो आपला. स्ट्रक्चर झालं, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट. ह्याच्यामध्ये CPM पट एम्फेसिस कराच डेफिनेटली. पटमध्ये एकच फॉर्म्युला आहे जो ऑप्टिमिस्टिक टाईम अँड पेसिमिस्टिक टाईमवाला, तो जो कुठला कर्व आहे, लेट मी रिकॉल, गॉझियन कर्व, येस, बेल शेप्ड कर्व, गॉझियन कर्व. दीज ऑल आर पॉईंट्स इम्पॉर्टंट विच इज क्रिटिकल पाथ मेथड अँड ऑल. ते तुम्ही कन्स्ट्रक्शन प्लॅनिंगमध्ये करा. देन त्याच्यानंतर सर्वे तर तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. सर्वेमध्ये कुठलाही एकही पॉईंट सुटला नाही, सुटता कामा नये. सो ह्याच्यामध्ये जे दिसतं ना तुम्हाला, लेट मी सिलेक्ट कलर, जो टॅकोमेट्री आहे, कर्व्स आहे, फोटोग्रामेट्री आहे, किंवा जिओडेटिक सर्वेइंग आहे, हायड्रोग्राफिक सर्वेइंग आहे, राईट? तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक मिनिट जरा, येस, काय आहे, मी माझा फ्रंट कॅमेरा चालूच नव्हता केला, ठीक आहे. आवाज तर पोचतोच होता तुमच्यापर्यंत, तर मी सुद्धा दिसेल. सो एस्टिमेशन कॉस्टिंग एक इम्पॉर्टंट आहे, पण खूप इझी आहे, समजू शकतो. आणि जे ऑलरेडी फील्ड वर्क करत आहेत कोण वॉटएव्हर कन्स्ट्रक्शनमध्ये, त्यांच्यासाठी हा काही समजणं जास्त अवघड नाही आहे. पण तरी पण तुम्ही एक त्याला एक थेरॉटिकल सब्जेक्ट म्हणून तुम्हाला स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हा मला माहिती आहे असं करून होत नाही, ओके. बऱ्याचशा गोष्टी तुमच्या साईटवर ज्या होतात त्याच तेवढ्या असतात असं नाही, ओके. तुमच्या साईटच्या पण बाहेर बियॉन्ड बऱ्याच गोष्टी डेव्हलपमेंट चालू आहेत. ते सगळे एक थेरॉटिकली तुम्हाला एस्टिमेशन कॉस्टिंगमध्ये शिकायचं आहे. जिओटेक्निकल इंजिनिअरिंग खूप सुंदर सब्जेक्ट आहे. ह्याच्यामधल्या जे कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत ना, म्हणजे परमेबिलिटी असू दे, किंवा शिअर रेजिस्टन्स असू दे, त्याचं इफेक्टिव्ह स्ट्रेस असू दे, येस, कन्सॉलिडेशन असू दे, ह्या सगळ्याचा मेन जो होल्ड आहे ना कन्सेप्टचा, तो तुम्हाला कुठून मिळतो, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स. येस, strength of material has its own fundamentals which is going to helpful to study geotechnical engineering for you, okay. सो तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल म्हणून म्हटलं, तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल स्किप एकही करू नका. त्याचे डिफ्लेक्शनचे वगैरे व्यवस्थित टेबल वगैरे बनवा, क्वेश्चन्स डायरेक्टच येणार आहेत. देन त्याच्यानंतर टेक्निकल इंजिनिअरिंगमध्ये जो पहिला आहे ना, 3 फेज डायग्राम आणि प्रॉपर्टीज किंवा सॉईल क्लासिफिकेशन, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही वॉटएव्हर इरिस्पेक्टिव्ह तुम्ही रिसोर्स वापरा, तुम्ही क्लास लावला असेल, सेल्फ स्टडी करत असाल, राईट, सेल्फ स्टडी करत असाल, तुम्हाला काही हेल्प लागते, नक्कीच मी माझा नंबर टेलिग्रामवर देत जाईन. सो तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मी तसंही मी PDFs किंवा काही हेल्पफुल जे स्टडी मटेरियल आहे ते तिथे पाठवेनच, पण त्यासाठी तुम्हाला ते चॅनेलवर माझ्या यावं लागेल, माझ्याशी कनेक्ट राहावं लागेल. आणि तुम्ही सुद्धा करू शकता, बट जिओटेक्निकल सोडू नका. ह्याच्यामध्ये पण डेटाज आहेत, ते डेटा लिमिटेड आहेत, पण ते त्याच एका सब्जेक्टमध्ये राहू देत. हायवेमध्ये मी म्हटलं तसं स्ट्रक्चरसारखे त्याचे जे डेटा आहेत ते वेगळे ठेवा, राईट. आणि बाकीचं जे राहतं म्हणजे हायवे अलाइनमेंट, त्याचं जॉमेट्रिक डिझाईन, ओके, ते सगळं व्यवस्थित समजून घ्या. हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल कर्व्स काय आहेत, ग्रेड सेपरेशन, मटेरियल्स,
देन त्याच्यानंतर ट्रॅफिक इंजिनिअरिंग इथे दिसत आहे ट्रॅफिक इंजिनिअरिंग. सो ह्या गोष्टी आहेत. ब्रिज इंजिनिअरिंग, ब्रिजमध्ये खूप डीपली जाऊ नका. इथे जे पॉईंट्स दिसत आहेत तेवढे कवर होत आहेत की नाही बघा आणि तसे तुमचे नोट्स फॉर्म करा. एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, आवर लास्ट सब्जेक्ट, पण ॲक्च्युअलमध्ये तो इम्पॉर्टंट आहे. वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग काय होतं माहिती आहे, ह्याचे टोटल आहेत ना 13 युनिट्स आहेत. इवन आता मी जे बोलतो आहे ना तो तुमच्याशी, हा एक फ्लो आहे सब्जेक्ट स्टडी करायचा, एक अप्रोचचा हा माझ्या. तो मी हवं तर आता इथे तर मला शक्य नाही आहे की तुमच्यासमोर मी तो इथे ड्रॉ करू शकतो आहे, कारण ॲक्च्युअल काय झालं आहे, जसे आयुष्याचे प्रॉब्लेम संपत नाहीत तसे त्यामधलाच एक प्रॉब्लेम म्हणजे लॅपटॉप नाही आहेत माझ्याकडे, सध्या बंद पडले आहेत. सो मी माझा फोनवरून हे सगळं रेकॉर्डिंग करतो आहे. तर तुम्हाला आत्ता नाही मी इकडे तो चार्ट वगैरे देऊ शकत, पण तुमचा जर चांगला रिस्पॉन्स येतो तर डेफिनेटली मी तो टेलिग्रामवर शेअर करू शकतो की कसं काय हा फ्लो असायला पाहिजे तुमच्या स्टडीचा, प्रिपरेशनचा. आफ्टर हां व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. सो ह्याच्यामध्ये वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग, वेस्ट वॉटर, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अँड पोल्युशन, दीज ऑल 3 sections covers टोटल 13 युनिट्स ऑफ एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. 13 युनिट्स आहेत, ते मी एनलिस्ट करेन, ते मी तुम्हाला देईन. कारण ते काय होतं, अजून बायफर्गेशन होतं. उगाच वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग हा म्हणजे तुम्ही खुश व्हाल की 3च सब टॉपिक आहेत, तसं नाही आहे. व्यवस्थित एक एक सब्जेक्ट त्याचं की इम्पॉर्टन्स घेऊन येतो की कन्सेप्ट घेऊन येतो, राईट. आणि तो काही असा खूप मोठा आहे कसं कळायलाच काही हे नाही आहे. आर्ट ऑब्व्हियसली आर्टचा स्टुडंट नाही ना, BMC सिव्हिल जेईचं किंवा सिव्हिल AC सब इंजिनियरची तयारी करत आहे. हे सगळं तुम्ही केलेलं आहे ऑलरेडी, त्याच वेळेला तुम्हाला युनिव्हर्सिटीने तुमच्या डिग्री दिलेली आहे, राईट. सो हे अगेन तुम्हाला रिव्हिजिट करायचं आहे, रिस्टडी करायचं आहे. सो यू हॅव टू प्रिपेअर वेल, बट विथ कीप व्हेरी स्ट्रॉंग बिलीफ ऑन युअर सेल्फ. सो मी माझ्या क्लासमध्ये स्टुडंट्सना पण कंटिन्यू तेच सांगत असतो की इट डझंट मॅटर हाऊ यू स्टार्ट ऑर हाऊ यू हॅव बीन continuing your preparation. It's always matters how you finish the things off, right. Or शेवटी इम्पॉर्टंट तुमचा तो एक्झामचा टाईम असतो, तिकडे तुम्ही तुमचा कसा बिलीफ आहे आणि कसं तुमचं प्रिपरेशन राहिलेलं आहे कन्सिस्टन्सीने आणि डेडिकेशनने, ते इम्पॉर्टंट आहे. सो तुम्हाला वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग, पोल्युशन कंट्रोलमध्ये हे जे आहे ना, क्वांटिटी, कलेक्शन अँड कन्व्हेन्स, क्वालिटी डिस्पोजल, डिझाईन ऑफ सिवेअर अँड सिवेरेज सिस्टीम, हा कम्प्लीट वेगळा पार्ट होतो. सिवेज कॅरेक्टरिस्टिक्स इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. परत ते आपले ट्रिकलिंग फिल्टर्स अँड ऑल, स्कीमॅटिक डायग्राम्स आहेत त्याच्यामध्ये पूर्ण, म्हणजे प्रायमरी ट्रीटमेंट, सेकंडरी ट्रीटमेंट, टर्शरी ट्रीटमेंट्स, ओके. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, ह्याच्यामध्ये कम्प्लीट आपलं जे ॲरोबिक ॲनॉरोबिक जे सिस्टीम्स आहेत ते सगळं आहे. हे सगळं तुम्हाला आहे ना आत्तापासून बघा, एक असं समजून चला, लेट्स से यू हॅव अराउंड 60 to 70 days येस टू अपियर फॉर द एक्झाम. सो तोपर्यंत करूच शकणार नाही असं काही नाही आहे. आता तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही किती सिरियस आहात ते, आणि सिरियस पण राहायची गरज नाही आहे, बट स्वतःशी कन्सिस्टंट आणि स्वतःशी काय म्हणतात, स्वतःशी लॉयल राहायची गरज आहे. सिरियस राहू नका, येस. सो हा एक ॲप्रोच द्यायचा होता मला. सिलेबस मी बऱ्यापैकी आय होप डिकोड केलेला आहे, आणि जे काही मी म्हटलं आहे की तुम्हाला हे जे सब्जेक्टचा एक फ्लो असतो किंवा अजूनपर्यंत जे मी म्हटलं आहे ते जर तुम्हाला रिटर्न फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल तर मला व्हिडिओमध्ये खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुमचा रिस्पॉन्स असेल तर ऑब्व्हियसली मी माझा वेळ डिवोट करेन एक्स्ट्रा अजून ह्याच्यामध्ये. अदरवाईज आय विल मूव फॉरवर्ड टू ब्रिंग or to create another video regarding our exam which is BMC. प्रिपरेशन करत राहा. काही क्वेरीज असतील, एकतर टेलिग्राम हा वन वे चॅनेल आहे, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या स्टडी रिसोर्सेस किंवा जे आहे ते तर मी तुम्हाला पाठवेनच, पण तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी ते सगळ्या कमेंट्स रीड करून सगळ्या कमेंट्स ॲक्नॉलेज नक्कीच करत जाईन. आणि BMCसाठी आणि BMC पासून पुढे येणाऱ्या प्रत्येक एक्झामसाठी वर्तुळ एज्युकेशनवर कन्सिस्टन्सी ठेवायची रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. इट्स ऑल अप टू मी, अँड राईट नाऊ यू कॅन कन्सिडर आय एम व्हेरी मच committed with myself to upload regular basis on my वर्तुळ एज्युकेशन. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. प्रिपरेशन चालू ठेवा. थोडा आवाज माझा एकदम स्लो येत असेल त्यासाठी सॉरी म्हणतो, पण थोडं पुण्यात काय थंडी वाढलेली आहे, राईट. येस, रात्रीची वेळ आहे, अभ्यास करा. गुड नाईट, हॅव अ बेटर स्लीप अँड हॅव अ बेटर युअर टुमॉरो. येस, गुड नाईट, टेक केअर ऑल.